झी 24 तास, एक पाऊल पुढे. एप्रिल महिना उजाडला की दुसऱ्याला फूल बनवायचे प्लॅन सुरू होतात. या फूल बनण्याला आणि बनवण्याला आपले सेलिब्रिटी ही मागे नाहीयेत. चला तर मग अशाच काही सेलिब्रिटींचे फुल किस्से ऐकूयात. 4-5 वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा नुकतीच आमची सगळी टीम, आमची सगळी गँग पासआउट झाली होती आणि त्याच्यामध्ये ना एक कपल नुकतंच झालं होतं. म्हणजे 29 मार्चला त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं होतं आणि तो ना मुलगा जो होता तो तिच्या पाठीमागे 4 वर्ष होता. तो बिचारा 4 वर्ष तिला हर प्रकारे प्रपोज करण्याचा आणि तिला पटवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही त्याला किंमत देत नव्हती. 29 मार्चला त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं आणि व्हेरी स्वीट क्यूट कपल. आणि असं झालं की आम्ही म्हटलं की 31 तारखेला काहीतरी किडा करूयात. बरं, 1 एप्रिलला करायचा नाही हे आमचं ठरलं होतं. याचं कारण म्हणजे 1 एप्रिलला केलं असं तर ते अगदीच ऑब्व्हियस झालं असं त्याच्या दृष्टीने सुद्धा की काहीतरी एप्रिल फुल बनवताय. 31 तारखेला सकाळपासून आमची सगळी प्लॅनिंग सुरू झालं. सगळ्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे जेवढे तेवढे सगळे एकत्र करून वगैरे हा किडा करायचं ठरवलं. आम्ही ना सकाळी ब्रेकफास्टला सगळेजण भेटलो होतो आणि त्याला म्हणलं, अरे ही कुठे आहे? तर तो म्हणाला काहीतरी कॉलेजमध्ये करते. आणि तेवढ्यात एक दुसरा मित्र आम्ही बाहेरून बोलवला बरं का. तो म्हणला, आईला अरे हे दोघं जण तिकडे फिरायला. आणखीन एक आमचा मित्र होता, तर मी नावं डिस्क्लोज नाही करत आहे कारण नंतर मग मला फारच पडेल त्यांच्याकडून. पण तर तो मित्र आला आणि म्हणाला की अरे ते दोघं जण तर खडकवासल्याच्या इकडे आता मला दिसले. तर हा जो होता तिचा प्रियकर, म्हणजे ज्यांचं अफेअर चालू झालं होतं, तर म्हटलं नाही यार ती कॉलेजमध्ये गेली आहे, मला सांगून गेली वगैरे वगैरे. म्हटलं अरे असं नाही, खोटं नाही बोलणार ती, म्हणजे असं कसं काय? तो म्हटलं नाही यार मी आत्ता पाहिलं त्यांना, खडकवासल्याच्या इकडूनच मी आलो, तिकडे ते दोघं जण बसले होते. हा फुल सैरबैर झाला आणि म्हणाला नाही चल आता आपण जाऊयात म्हणून. तर आम्ही याला त्यांच्या पाठीमागे पाठवलं आणि एक अख्खा दिवस आमच्या त्या दुसऱ्या मित्राला आणि ह्याच्या गर्लफ्रेंडला आम्ही फिरवलं. नंतर त्यांना कॅन्डल लाईट डिनर करायला लावला. हा तिला सतत फोन करायचा, ती त्याला वेगवेगळं सांगत होती, हा तिला पाहत होता. आणि हे सगळं करता ना रात्री 12 वाजता एका हॉटेलमध्ये या दोघांना आम्ही बसवलं होतं. तिथे तो पोहोचला. तो फुल सैरभैर झाला, व्हॉट इज दिस, तुम्हाला फसवतीयस, असं नाही केलं पाहिजेस वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यावेळेला तिने त्याला रिंग घातली आणि तिने त्याला परत एकदा ऑफिशियली प्रपोज केलं की आय लव्ह यू सो मच आणि असं आणि तसं. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला एक मुकुट घातला होता एप्रिल फुलचा, की रात्री 12 वाजता म्हणजे 31 तारखेच्या 12 वाजता आम्ही त्याला वेड्यात काढलं होतं. इव्हेंच्युअली त्या दोघांचं लग्न झालंय आणि दे आर व्हेरी हॅपी विथ इच अदर. आणि काय सांगू, पण अशी धमाल आम्ही कायम करत असतो. यावर्षी पण काहीतरी प्लॅन करीन असं वाटतंय, आता बघू काय होतंय ते. विश्वास ठेवा, मी आयुष्यात कधीच खोटं बोलत नाही. माझ्या समोर जे घडतं, मला जे ऐकू येतं, मला जे दिसतं, त्याच्यावरतीच मी विश्वास ठेवतो आणि त्याच बातम्या मी प्रकाशित करत असतो, प्रसारित करत असतो. त्यामुळे जेव्हा कुठला किस्सा मी सांगत असतो तेव्हा त्याला सत्यतेचा एक बेस असतो आणि त्याशिवाय मी ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवत नाही. पण सध्या एप्रिल फूलच्या निमित्ताने लोक मला फूल करायला निघालेले आहेत, मला लोक फसवायला निघालेले आहेत. पण सगळ्यांना मला सांगायचं आहे, यू आर डिलिंग विथ पुष्कर श्रोत्री. मी ज्यांना आयुष्यभर फूल करत आलो ते आता मला फूल करणार. अरे हट, त्यापेक्षा आनंद घ्या, आनंद द्या. एप्रिल फूल म्हणजे खूप अशा काही गमतीशीर गोष्टी वगैरे मी अजून केल्या नाहीत की कोणाला एप्रिल फूल करावं आणि त्रास द्यावा, किंवा मला कोणी अजून एप्रिल फूल करण्याची हिंमत दाखवली नाही असं म्हणायला हरकत नाही. पण एक किस्सा असा घडला होता माझ्या बाबतीत की 31 मार्चला रात्री 12:30 वाजता माझ्या मित्राचा फोन आला की हॅलो अंकुश. म्हटलं हां. अरे संजय बोलतोय. म्हटलं हां बोल. मला म्हणाला अरे एक सांगायचं होतं. म्हटलं हां बोल, झोपलोय मी. अरे तुझी गाडी चोरीला गेली. मी म्हटलं हो का, बरं उद्या सकाळी भेट. आणि फोन ठेवला आणि मी झोपून गेलो. तर किस्सा असा होता की त्याने 9-9:30 मला 31 मार्चला फोन केला होता आणि माझ्याकडनं गाडी मागितली. माझी गाडी घेऊन गेला होता तो. त्याच्यानंतर मला काही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो मी, रात्री फोन येऊन गेला होता. मी झोपेत काय बोललो मलाही माहीत नाही. मी आपल्या पार्किंगमध्ये गेलो, माझी गाडी होती, मी आपली गाडीत बसलो आणि मी निघालो. तर गाडी थोडी पुढे गेली आणि अडकली, चालूच होईना गाडी. खूप वेगवेगळे आवाज गाडीतून येत होते. मला काही ना काय झालं काय गाडीला. मी माझ्या मित्राला फोन लावला, संजय कोठावळेला. त्याला म्हटलं काय रे गाडी बंद का पडते? तो म्हणतो अरे तुला माहिती आहे का, काल रात्री मी तुला फोन केला होता, आपली गाडी चोरीला गेली म्हणून सांगितले तुला. म्हटलं हो.
असेल मला माहित नाही. म्हटलं अरे मी खरंच फोन केला तुला. मी म्हटलं तुम्हाला काय एप्रिल फुल बनवतोयस का? तू रात्री 12-12:30 मला फोन करतो 31 मार्चला. आज 1 एप्रिल आहे, म्हणजे तुम्हाला एप्रिल फुल करणार होतास का? तर तुम्हाला अरे नाही, खरंच गाडी चोरीला गेली. म्हटलं कशी काय? तो म्हणाला मी परेलवरनं अमृत पंजाबमध्ये मित्रांबरोबर बसलो, जेवलो, गाडी घेऊन निघालो, हिंदामाता थिएटरपाशी थांबलो, त्या मित्राला उतरवलं, त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याच्याबरोबर बाजूला गेलो, पानाच्या टपरीवरनं काहीतरी घेत होतो, तेवढ्यात आपली गाडी चोरीला गेली. म्हणजे एक चोर बसला आणि गाडी घेऊन निघाला. मग मी म्हटलं तू काय केलंस? तो म्हणाला मी धावत सुटलो. कुठली टॅक्सी वगैरे काही मला दिसेना, काही दिसेना, म्हणून मी धावत सुटलो. धावलो दमलो मी. शेवटी दादर टीटीच्या ब्रिजवरनं आपली गाडी पुढे जाताना मला दिसली. तरी मी धावत सुटलो, दमलो होतो, कसा तरी तो ब्रिज चढलो. उतरताना मी बघितलं ब्रिज की गाडी आपली तिकडे उभी होती. मग मी परत धावायला लागलो आणि त्या गाडीजवळ जाऊन पोचलो. तर आतमध्ये तो चोर बसला होता. त्या चोराने चुकून हँडब्रेक चालू होता, हँडब्रेक खेचला होता आणि तशीच गाडी त्याने पळवली होती. आणि त्याला ते काही गाडी नीट घेता चोरता आली नाही. गाडी तिथे बंद पडली होती. चित्रविचित्र आवाज येत होते. ह्याने जाऊन त्याला मारला. तो गायवाया करायला लागला, रडायला लागला. बहुतेक तो दारू वगैरे प्यायला असेल, काय असेल ते. शेवटी मित्रांनी त्याला मारला. ही 12:30ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याला हकलवलं. त्यांनी ती गाडी आणून माझी इथे लावली. प्रसंग घडला. तर मला असंच म्हणायचं आहे की मी देखील संशय घेतला माझ्या मित्रावर की तो माझ्या एप्रिल फुल करतो, पण माझी खरंच गाडी चोरीला गेली होती आणि देवाच्या दयेने ती वाचली, गाडी गेली नाही. परत मला गाडी मिळाली. मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही देखील असा कुठला तरी प्रँक करायला जाल, कोणाची मस्करी करायला जाल आणि खरोखरच काहीतरी होऊ शकतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.